मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळणकर. मित्रांनो, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल एका पत्रकार परिषदेमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य केलं. त्यांना पत्रकारांनी जेव्हा प्रश्न विचारला की हा जो आखातामध्ये संघर्ष चालू आहे, इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल, हा कधी संपणार आहे? त्यावेळेला त्यांनी उत्तर असं दिलं की हा संघर्ष लवकरच सुटणार आहे, हा संघर्ष लवकरच संपणार आहे. हे वक्तव्य त्यांच्याकडनं येत आहे. खरं तर अमेरिकेकडनं इतके परस्पर विरोधी वक्तव्य यायला लागले ट्रम्प प्रशासनाकडनं. आणि आता जे डोनाल्ड ट्रम्प काही दिवसांपूर्वी असं म्हटले होते की साधारणतः 4 आठवड्यापर्यंत हा संघर्ष चालेल किमान, आणि किती संघर्ष चालला तरी आम्ही प्रिपेअर्ड आहोत, अशा स्वरूपाचे वक्तव्य करणारे ट्रम्प आता असं म्हणत आहेत की तात्काळ हे युद्ध संपेल, हा संघर्ष जो आहे हा संपेल. असं वक्तव्य करण्यामागचं कारण काय आहे? याचा अर्थ ट्रम्प यांना हा संघर्ष तात्काळ थांबवायचा आहे का? ट्रम्प यांना या संघर्षातनं बाहेर पडायचं आहे का? आणि याच्यातनं एक संकेत होतो आहे की त्यांनी कल्पनाही केली नाही अशा पद्धतीने इराण ज्या पद्धतीने पलटवार करतो आहे, या पलटवारामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत का? या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामधली प्रामुख्याने चर्चा जी आहे ती आपण आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. मित्रांनो, आखातामध्ये जो संघर्ष अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण हा सुरू झालेला आहे, यानी ह्या संघर्षाने आता दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रवेश केलेला आहे. पण या दुसऱ्याच आठवड्यामध्ये हा संघर्ष केवळ आखातापुरता मर्यादित राहिलेला नाही आहे, तर या संघर्षाचे अत्यंत गंभीर आर्थिक स्वरूपाचे जे परिणाम आहेत ते आता जगाला पोळायला लागलेले आहेत. त्याचे चटके जे आहेत ते जगाला आता पोचायला लागलेले आहेत, बसायला लागलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्याची कल्पना पण प्रामुख्याने डोनाल्ड ट्रम्प आणि कदाचित इस्रायलनी पण केलेली नव्हती, ती अशा स्वरूपाने होती की याचा परिणाम हा तेलाच्या जागतिक बाजारपेठांमधल्या किमतीवरती होईल. स्ट्रेट ऑफ हार्मुज हे पूर्णपणे बंद होईल आणि त्यानंतर जे ब्रेंट क्रूड ऑइल आहे, जे साधारणतः $72 प्रति बॅरेल होतं, ते वाढून आता $120 पर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. आणि जर ह्या आठवडा जरी हा संघर्ष चालला, म्हणजे पुढचा एक 5-6 दिवस जरी हा संघर्ष चालला, तर ही शक्यता अजिबात नाकारता येत नाहीये की यामध्ये ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमती ज्या आहेत या $150 प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकतात. आणि यामुळे संपूर्ण जगभरामध्ये ज्या जागतिक अर्थव्यवस्था कोरोना महामारीनंतर त्यांना उभारीच आलेली नाही आहे, एकूणच जागतिक विकासाचा दर हा 3 ते 4% येऊन थांबलेला आहे. रशिया युक्रेन संघर्षामुळे जो गेल्या 3 वर्षांपेक्षा जास्त काळ चाललेला आहे, त्याच्यामधनं युरोपियन देश असेल किंवा इतरही अनेक देश जे प्रामुख्याने रशियाकडनं आणि युक्रेनकडनं केल्या जाणाऱ्या निर्यातीवरती विसंबून होते, त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या अर्थव्यवस्थांना प्रचंड फटका लागलेला असताना प्रामुख्याने हा आखातामधला संघर्ष घडतो. आणि या संघर्षामध्ये आपण असं म्हणतो की ज्याला दुष्काळात 13वा महिना आहे, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते. कदाचित डोनाल्ड ट्रम्पचे हे जे सगळे प्लॅन्स होते, हे प्लॅन्स जे आहेत या ठिकाणी कुठेतरी कमी पडताना किंबहुना त्यांना या बाबतीमध्ये अपयश येत आहे का, अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण व्हायला वाव निर्माण झालेला आहे. आता ज्या पद्धतीचे आर्थिक चटके जगभरात बसायला लागलेत, त्यामुळे महागाई ही वाढणार आहे आणि याचे अत्यंत गंभीर परिणाम खुद्द अमेरिकेला देखील येत्या काळामध्ये सहन करावे लागणार आहेत. मित्रांनो, जेव्हा हा संघर्ष सुरू झाला त्यानंतर गेली 10 दिवस झाले संपूर्ण जगाला, विशेष करून खुद्द अमेरिकेमधल्या अनेक थिंक टँक्स आहेत, अमेरिकेमधले अनेक विचारवंत आहेत, अगदी फरीद झकेरियापासून अनेक जे कॉमेंटेटर्स आहेत, पत्रकार आहेत वरिष्ठ, हे सगळेजण उघडपणे समोर येऊन असं बोलत आहेत की या खरंच संघर्षाची गरज होती का? इराणवरती आक्रमण करण्याची किंवा मिलिटरी ॲक्शन घेण्याची गरज होती का? इराण हा खरंच अमेरिकेसाठी धोका होता का? इराण हा खरंच इस्रायलसाठी धोका होता का? ज्याला इमिनंट थ्रेट असं म्हणतात, म्हणजे त्वरित असं काही होणार आहे का की ज्याच्यामुळे अगदी इस्रायल असेल किंवा अमेरिका असेल यांचं तात्काळ अस्तित्व धोक्यात आलेलं आहे, अशा प्रकारची खरंच परिस्थिती होती का? खरं तर इराणमधली धार्मिक राजवट ही 1979 पासून आहे. तिथं ज्या आयातुल्ला खामेनींना त्या ठिकाणी मारलं गेलं, ते 36 वर्षांपासून त्यांचे धार्मिक नेते आहेत. मग असं अचानक काय झालं की ज्यामुळे एवढी डायर सिच्युएशन निर्माण झाली की तुम्हाला मिलिटरी ॲक्शन घ्यावी लागली, मिलिटरी इंटरफेरन्स करावा लागला, एअर बॉम्बिंग्स करावे लागले, मिसाईल फायर करावे लागले टॉम हॉक सारखे, तुम्हाला आयातुल्ला खामेनी यांना तात्काळ नष्ट करावे लागले, असे प्रचंड प्रश्न हे आता विचारले जात आहेत.
आणि या प्रश्नांची उत्तरं देताना डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या एकूणच प्रशासनाकडनं जी उत्तरं येत आहेत ती कमालीची परस्पर विरोधाभासी अशा स्वरूपाची आहे. खुद्द डोनाल्ड ट्रम्प अनेकदा त्यांनी असं वक्तव्य केलंय की साधारणतः 8 महिन्यांपूर्वी ज्या वेळेला इस्रायल आणि अमेरिकेकडनं इराणवरती काही मिसाईल अटॅक झाले होते, हे 8 दिवसाचा संघर्ष होता, तो चालला होता, त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की इराणचा संपूर्ण न्यूक्लिअर प्रोग्राम, अण्वस्त्र कार्यक्रम, अणु कार्यक्रम आम्ही उद्ध्वस्त केलेला आहे. आता इराणकडे ती क्षमताच राहिलेली नाहीये. इराणचे बॅलिस्टिक मिसाईल प्रोग्राम मी उद्ध्वस्त करून टाकलाय. हे वक्तव्य 8 महिन्यांपूर्वी जेव्हा जे 8 दिवसांचा संघर्ष चालला होता, ज्याच्यामध्ये अमेरिकेने इराणवरती अटॅक्स केलेले होते, इस्रायलने इराणवरती अटॅक केलेले होते, मग जर त्यांच्याकडचा अण्वस्त्र कार्यक्रम, न्यूक्लिअर प्रोग्राम हा नष्ट झालेला होता, त्यांचे बॅलिस्टिक मिसाईल नष्ट झालेले होते, मग तुम्हाला असं काय कारण होतं की जे तुम्हाला इतकी क्विक ॲक्शन घेण्यासाठी ज्यांनी भाग पाडलं? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर देताना मात्र आत्ता डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाकडनं ज्या प्रकारची उत्तरे येत आहेत त्यामुळे संभ्रमावस्था आणखीन वाढते. डोनाल्ड ट्रम्प यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं की आम्हाला तात्काळ वॉर संपवायचं आहे, की हे लवकर युद्ध संपणार आहे. याच्यातनं एक स्पष्ट होतंय की डोनाल्ड ट्रम्प आता याच्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग शोधतात, ज्याला एक्झिट प्लॅन असं म्हणतात. हा एक्झिट प्लॅन प्रामुख्याने हा अटॅक करण्यापूर्वी बिलकुलच त्याच्यावरती विचार झालेला नव्हता. नेमकं काय होणार? कदाचित डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढे एक उदाहरण होतं. हे उदाहरण कोणतं होतं मित्रांनो? तर 2001 मध्ये तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अमेरिकेवरती जो दहशतवादी हल्ला झाला, ज्याला 9/11 टेरर अटॅक्स असं म्हणतात, आणि त्यानंतर अमेरिकेने दहशतवादाच्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय युद्ध, वॉर ऑन टेररिझम हे सुरू केलं, इंटरनॅशनल वॉर ऑन टेररिझम. आणि त्याच्या अंतर्गत त्यांनी अफगाणिस्तानमध्ये आपल्या फौजा घुसवल्या, सैन्य घुसवलं, कारण त्यांना असं वाटलं की हा जो 9/11 टेरर अटॅकचा मास्टर माइंड ओसामा बिन लादन आहे, हा अफगाणिस्तानमध्ये त्यावेळेला तालिबान शासन होतं आणि ह्या तालिबान शासनाने त्यांना आश्रय दिलेला आहे. त्यामुळे त्यांनी तिथं मिलिटरी फोर्सेस घुसवल्या आणि ज्या काही दिवसांमध्ये त्यांनी तालिबान शासनाला टॉपल केलं, म्हणजे त्यांना संपवून टाकलं. आणि त्या ठिकाणी संपूर्ण अमेरिकेने आपल्या हातामध्ये त्याची सत्तासूत्र आपल्याकडे घेतली. आता मित्रांनो, अशा स्वरूपाने डोनाल्ड ट्रम्प यांना देखील वाटलं की जसं जॉर्ज बुश यांनी काही दिवसांमध्ये तालिबान शासन संपवलं होतं, तशाच पद्धतीने इराणमधलं जे आयातुल्ला खामेनी यांच्या नेतृत्वाखालची धार्मिक राजवट आहे, ती देखील आम्ही काही क्षणात, काही दिवसामध्ये उद्ध्वस्त करून टाकू. आणि हेच उदाहरण डोळ्यासमोर ठेवून ही मिलिटरी ॲक्शन केली गेली. अर्थात ही केली जात असताना हे कधीही या गोष्टीचा विचार झाला नाही. त्यांना असं वाटलं की हे काही दिवसांचं ऑपरेशन आहे आणि या ऑपरेशनचं मायलेज हे आपल्याला घेता येण्यासारखं आहे, जे त्यांना नोव्हेंबरच्या इलेक्शनमध्ये कामाला येणार आहे. अर्थात याच्यामागे काही अभ्यासक असंही म्हणतात की इस्रायलनी त्यांना या संदर्भामध्ये उद्योग केलं म्हणा किंवा इन्स्टिगेट केलं म्हणा, हा सगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे इंटरप्रिटेशन्स आता पुढे येत आहेत. परंतु जे काय झालं ते झालं. आता हा संघर्ष सुरू झालेला आहे आणि हा संघर्ष कसा थांबणार हा जगापुढचा प्रचंड मोठा प्रश्न आहे. कारण ह्या संघर्षामध्ये कसल्याही प्रकारचा एक्झिट प्लॅनच नाही आहे. हा संघर्ष किती काळ चालेल याची कोणालाही कल्पना नाही आहे. डोनाल्ड ट्रम्पनी हे वक्तव्य केल्यानंतर की आम्ही लवकरच हा संघर्ष संपणार आहे, इराणने त्याला प्रत्युत्तर दिलं. इराणचे डिफेन्स मिनिस्टर असेल किंवा त्यांचे फॉरेन मिनिस्टर असेल, यांनी सांगितलं की डोनाल्ड ट्रम्प हे संघर्ष संपवणारे कोण आहेत? हा संघर्ष संपवायचा की नाही हे डिसाईड आम्ही करणार आणि आमची अजिबात त्या संदर्भातली इच्छा नाही आहे. आम्हाला कसल्याही प्रकारची तडजोड करायची नाही आहे. जेव्हा अशा प्रकारचं वक्तव्य इराणकडनं येतं तेव्हा ह्या संपूर्ण संघर्षामध्ये रिसिव्हिंग एंडला कोण आहे, कोणाची बाजू भक्कम होती आहे, याविषयी मित्रांनो विचार करायला, अंदाज लावण्यासाठी वाव मिळतो आहे. बघा, ज्या पद्धतीच्या घडामोडी गेल्या 10 दिवसांमध्ये घडलेल्या आहेत, त्या घडामोडीमध्ये जितक्या सहज पद्धतीने इराणमधली धार्मिक राजवट ही संपून जाईल. खरं तर आता ही धार्मिक राजवट आहे, हिचा एक पद्धतीचा न्यूसन्स किंवा तिचा त्रास हा संपूर्ण आखाताला होता. या धार्मिक राजवट जी थिओक्रॅटिक होती, टोटॅलिटॅरियन होती, म्हणजे एकाधिकारशाही पद्धतीने ते वागायचे, इराणमधल्या जनतेला त्रास होता. अर्थात ती फार सकारात्मक होती अशातला भाग नाही आहे. परंतु जर ही धार्मिक राजवट नसेल तर दुसरा पर्याय काय, ह्या पर्यायाचाच विचार नाही केला गेला. आपण कुठल्याही पद्धतीने ह्या धार्मिक राजवटीला खूप चांगली होती आणि तरी देखील केलं गेलं अशा स्वरूपाने अभ्यासकांचं मतच नाही आहे. मुळात मुद्दा असा आहे
की जरीही धार्मिक राजवट तुम्हाला नको होती, तिच्यासाठी न्यूसन्स होता, त्यांनी ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्स तयार केला होता, ज्याच्या माध्यमातून हमास असेल, हेजबुल्ला असेल, हौती असेल, हे वेगवेगळ्या प्रकारचे अटॅक्स हे आखातामध्ये करत होते. आखातामधली शांतता, सुरक्षितता धोक्यात आलेली होती. हे सगळं जरी खरं असलं तरी धार्मिक राजवट नाही तर पर्याय काय, या पर्यायाचा प्रॉपरली विचारच केला गेलेला नव्हता. खरं तर अमेरिकेपुढे असे अनेक उदाहरणं होती, मग ती इराकचं उदाहरण असेल, अफगाणिस्तानचं उदाहरण असेल, लिबियाचं उदाहरण असेल, की ज्याच्या माध्यमातनं अशा स्वरूपाने फोर्सफुली जेव्हा तुम्ही एखादं एम्पायर चेंज केला, रेजिम चेंज केला किंवा शासकांना तुम्ही बाजूला केलं, त्यावेळेला त्या ठिकाणी शांतता ही नांदलेली नाही आहे. आणि आता तुम्हाला अशाच पद्धतीचा प्रकार हा इराणच्या बाबतीत दिसतो. मग तुम्हाला इराणमध्ये अशा स्वरूपाचं नागरी युद्ध, सिव्हिल वॉर पाहिजे आहे का? तुम्हाला कॅओस पाहिजे आहे का? तुम्हाला पूर्ण इराण हा डिस्ट्रॉय झालेला पाहिजे आहे का? पण मित्रांनो, याच्यात होणार काय आहे? हे लॉंग टर्म, मी नेहमी सांगत गेलो की अमेरिका केवळ शॉर्ट टर्म इंटरेस्टचा विचार करते, आम्हाला रेजिम चेंज करायचं आहे. अरे पण लॉंग टर्म इम्प्लिकेशन्स काय होतील याचा तुम्ही विचार केला आहे का? जर उद्या इराणमध्ये अमेरिका आणि इस्रायल म्हणतं त्या पद्धतीचं स्टेबल गव्हर्नमेंट, डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश झालं नाही जे ते म्हणतायत, आणि त्यासाठी त्यांना रजा पहलवीला परत आणायचं आहे, शहा पहलवीच्या मुलाला, आणि तिथे डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश, पण ते झालं नाही, तर काय होणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा. त्यानंतर जो सिरियामधला, शेजारच्या सिरियामधला मिलिशिया आहे, इराकमधला मिलिशिया आहे, हे सगळे इराणमध्ये आश्रय घेतील. यानंतर मग ते हमास, हौती, हेजबुल्ला सारख्या ज्या ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्स आहे, ज्यांच्या पॉवर प्रचंड वाढतील, हा जी अनागोंदी तयार होईल, अराजकता तयार होईल इराणमध्ये या रेजिम चेंज नंतर, जर झालं रेजिम चेंज तर ह्या अनागोंदीचा फायदा आणखीन अशा प्रकारच्या अनेक मिलिशियाज म्हणा किंवा टेरर ऑर्गॅनायझेशन घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि याच टेरर ऑर्गॅनायझेशन पुन्हा अमेरिकेसाठी आणि जगासाठी डोकेदुखी बनतील. त्यामुळे कसल्याही प्रकारचा एक्झिट प्लॅन नसताना, पर्याय नसताना ह्या प्रकारची मिलिटरी ॲक्शन घेतली गेली. आणि आता इथं पाय फसल्यासारखं झालं आहे, कारण ही कल्पना केली गेलेली नव्हती की इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणाचे काउंटर अटॅक्स हे आता इराणकडनं केले जातील. मित्रांनो, सेकंड वीकमध्ये इराणने आपली स्ट्रॅटेजी बदललेली आहे. इराणने आता ज्या प्रकारचे मिसाईल फायर करायला सुरुवात केलेली आहे, त्याचं जे वॉरहेड असतं त्या वॉरहेडमध्ये जवळपास 1 टन एक्सप्लोजिव्ज असतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारचे 1 टन एक्सक्लुझिव्हचा समावेश असणारे वॉरहेड्स हे आता बॅलिस्टिक मिसाईलवरती लावले गेलेले आहेत आणि ते संपूर्ण आखातामध्ये अटॅक करत आहेत. आणि हे अटॅकची इंटेन्सिटी एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे की आता ह्या अटॅक्समध्ये केवळ ऑइल रिफायनरीज नाही आहेत, तर याच्यामध्ये जे डिसॅलिनेशन प्लांट्स आहेत, म्हणजे पाणी शुद्ध करण्याचे प्लांट्स आहेत, कारण आखात म्हणजे शेवटी वाळवंट आहे, त्यामुळे समुद्राचं पाणी हे शुद्धीकरण करणं आणि ती पिण्यासाठी वापरणं, यासाठीचे जे प्लांट्स आहेत त्या प्लांट्सवरती देखील अटॅक व्हायला लागलेले आहेत. त्यामुळे केवळ तेलाचं नाही तर पाण्याशिवाय आखात होतो की काय, आणि लोकांना पिण्याच्या पाण्याचे गंभीर प्रश्न निर्माण होतात की काय, अशा प्रकारची गंभीर परिस्थिती ही आखातामध्ये निर्माण झालेली आहे. आणि आता ह्या स्वरूपाची जी गंभीर परिस्थिती, तिची तीव्रता ही येत्या काळामध्ये वाढताना दिसून येते आहे. इराणकडनं 136 शाहीन जे ड्रोन्स आहेत त्यांचा वापर प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. बॅलिस्टिक मिसाईलचा वापर वाढलेला आहे. कुठनं लॉन्च होता हे कळत नाही आहे. त्यांनी अंडरग्राऊंड टनल्स तयार केले, अंडरग्राऊंड सिटीज तयार केलेल्या आहेत. त्यांचे जे रिव्होल्युशनरी गार्डचे कमांडर्स आहेत ते डिसेंट्रलाइज झालेले आहेत. त्यांनी जवळपास 31 जिल्ह्यांमध्ये किंवा प्रांतांमध्ये त्यांनी स्वतः कमांड घेऊन हे अटॅक करायला सुरुवात केली. ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्स ॲक्टिवेट झालेला आहे. आणि आता सगळ्यात जास्त त्रास कोणाला होतो आहे? अमेरिका हजारो किलोमीटर दूर आहे, पण त्रास होतो आहे तो आखातातल्या देशांना. त्यांचा जो पैशाचा मुख्य स्रोत आहे, अर्थव्यवस्थेचा बॅकबोन आहे, पाठीचा कणा म्हणजे तेल आहे. त्या तेलाची निर्यात आहे, नॅचरल गॅसची निर्यात आहे, LNGची निर्यात आहे, LPGची निर्यात आहे. या निर्यातीवरती ह्या सगळ्या आखाती देशांच्या अर्थव्यवस्था निर्भर आहेत. हे असताना तो कणाच मोडला जातोय. त्यामुळे ह्या संघर्षाचा फायदा कोणाला होतोय हा सगळ्यात कळीचा प्रश्न आहे. त्यामुळे हा संपूर्ण प्लॅन जो आहे हा आता बॅकफायर होताना दिसतोय की काय, अशा प्रकारची परिस्थिती आहे. अमेरिकेचे डिफेन्स सेक्रेटरी असं म्हणतायत की ही तर सुरुवात आहे. ट्रम्प म्हणतायत की आम्ही तात्काळ संपवणार आहोत. त्यांचे फॉरेन मिनिस्टर असं म्हणतायत, कारण जेव्हा विचारलं त्यावेळेला इस्रायल इराणवरती अटॅक करणार होता आणि इराण आमच्यावरती अटॅक करेल, म्हणजे आमच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती किंवा आमच्या मित्रांवरती अटॅक करेल, म्हणून आम्ही अटॅक केलेला आहे. अशा प्रकारचं संभ्रमावस्था ही निर्माण होण्यामागचं कारण काय? कारण आता अमेरिकन सैनिकांच्या कॅज्युअलिटीज वाढायला लागल्यात. त्या 7 पर्यंत गेलेल्या आहेत.
आता अमेरिकेमध्ये निवडणुकांचा काळ आहे. जसं मी सांगितलं, नोव्हेंबर 26 मध्ये मिड टर्म इलेक्शन्स या होऊ घातलेल्या आहेत. अमेरिकेची अर्थव्यवस्था ही आणखीन यापूर्वीच धोक्यामध्ये आलेली आहे. अमेरिकेवरती त्यांच्या GDPच्या आकारापेक्षा जास्त कर्ज ह्या देशावरती आहे. म्हणून टॅरिफचं धोरण स्वीकारलं गेलं की अमेरिका जेवढं लोन $1 ट्रिलियन लोन ॲन्युअली घेतो आहे, ते इंटरेस्ट पे करण्यासाठी आणि ट्रेड डेफिसिट कॉम्पन्सेट करण्यासाठी, त्यासाठी तुम्ही आयात शुल्काचं धोरण स्वीकारलेलं आहे. अमेरिकेमध्ये अशा स्वरूपाची परिस्थिती की इमर्जन्सी डिक्लेअर करावी लागेल, इथपर्यंत डायर कॉन्सिक्वेन्सेस व्हायला लागले. तर आता जगभरातल्या तेलाच्या किमती वाढत आहेत. अर्थात याच्यामध्ये एक इंटरप्रिटेशन असं होतं की चायनाचं एकूणच वाढता प्रभाव हा आखातामधला कमकुवत करणं, यासाठी म्हणून हे ऑपरेशन केलं गेलं. पण मित्रांनो, ज्या पद्धतीने अमेरिकेचं ह्या वॉरमध्ये नुकसान होतं आहे, अमेरिकेची इन्व्हॉल्वमेंट जितकी वाढेल ते चायनाला पाहिजेलच आहे. कारण अमेरिका आपले सगळे रिसोर्सेस, मिलिटरी रिसोर्सेस एक्झॉस्ट करतोय. इंटरसेप्टिक बॅलिस्टिक मिसाईल अमेरिकेचे कमी पडायला लागलेत आणि त्यामुळे ज्या 6 ते 7 ठिकाणी थाडची त्यांची सिस्टम इन्स्टॉल केली, तिथले इंटरबॅलिस्टिक मिसाईल्स हे आखातामध्ये आणले जात आहेत. तुम्हाला 3-3 वॉरशिप उतराव्या लागत आहेत. आता अमेरिकेचं नेव्हल पॉवर म्हणतात की प्रचंड स्ट्रॉंग आहे, 3 वॉरशिप आलेले आहेत. मग स्टेट ऑफ हार्मुजमधल्या टँकर्सला तुम्ही संरक्षण का देऊ शकत नाही आहे? आता इराणने सांगितलंय की तुम्ही एक थेंब देखील तेल हे स्टेट ऑफ हार्मुजमधनं वाहून दाखवा, अशा ट्रान्सपोर्ट करून दाखवा, अशी उघड धमकी इराणकडनं दिली जाते. मग तुमची प्रचंड मोठी नॅव्हल पॉवर ह्या ऑइल टँकर्सला प्रोटेक्शन का देऊ शकत नाहीये? असे अनेक कळीचे प्रश्न मित्रांनो आता तयार होत आहेत. आणि त्यामुळे कुठेतरी अशाही प्रकारचं इंटरप्रिटेशन आहे की, आणि अशा प्रकारचा मतप्रवाह पण आहे, किंबहुना काही अभ्यासकांकडनं हे मत व्यक्त केलं गेले की आता डोनाल्ड ट्रम्प डेस्परेटली प्रयत्न करतायत सौदी अरेबियासारखा किंवा कतारसारखा एखादा मध्यस्थी पाहणं आणि इराणबरोबर निगोशिएशन्स करणं, चर्चा करणं आणि याच्यातनं बाहेर पडणं. कारण आता हा जर संघर्ष चिघळत गेला तर मित्रांनो, याची मोठी किंमत जगाला चुकवावी लागेल, याची मोठी किंमत अमेरिकेला चुकवावी लागेल. आणि याच्यातले सायलेंट विनर्स कोण असतील? तर सायलेंट विनर असतील रशिया, कारण रशियाचा फायदाच फायदा होतोय. अमेरिकेची इन्व्हॉल्वमेंट आखातात वाढल्यामुळे रशिया युक्रेनमधली इन्व्हॉल्वमेंट कमी होणार आहे. अमेरिकेचे डिफेन्स एक्सपेन्सेस किंवा डिफेन्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रचंड कामी लागतं इथं, त्याचा फायदा चायनाला होणार आहे. आज तेलाच्या किमती वाढल्यानंतर रशियन ऑइल हे आता मार्केटमध्ये जास्तीत जास्त येणार आहे. भारत देखील रशियाकडनं आता तेल घ्यायला सुरुवात करेल. रशियाच्या ऑइलची डिमांड जे उराल ऑइल आहे त्याची जगभरात वाढेल. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प डेस्परेटली प्रयत्न करताय काही मध्यस्थींच्या माध्यमातून की काही तडजोडी करता येऊ शकतात का. जसं व्हेनेझुएलामध्ये त्यांनी मादुरोला उचलला, मात्र तिथलं रेजिम चेंज नाही केलं. तिथल्याच एका व्यक्तीला त्यांनी पुन्हा त्या ठिकाणी राष्ट्राध्यक्ष बनवलं. सिमिलर पॅटर्न तुम्हाला इराणमध्ये आणता येईल का, अशा दृष्टिकोनातनं ते विचार करतायत. याही पुढे जाऊन असे संकेत मिळत आहेत की जर हा संघर्ष थांबला नाही तर अमेरिकेला ग्राउंडवरती सैन्य उतरवावं लागेल. आणि जो निर्णय अमेरिकेतलं काँग्रेस आणि अमेरिकेतले लोक त्याला 100% अपोज करतील, कारण ते रिलक्टंट आहेत. अमेरिका अजिबात आपले सैन्य युद्धामध्ये उतरवत नाही. एअर अटॅक्स अमेरिका करतो पण सैन्य उतरवत नाही जमिनीवरती. पण तसंच अमेरिकेला जर करावं लागलं तर या सगळ्या गोष्टी डोनाल्ड ट्रम्प यांना महागात पडल्यामुळे कालचं डोनाल्ड ट्रम्पचं जे वक्तव्य आहे याच्यातनं असं दिसून येतं आहे की हा जो एकूणच प्लॅन होता इराणवरती अटॅक करण्याचा तो कुठेतरी बॅकफायर होताना दिसतोय. ट्रम्प आता कन्सिलेटरी स्टँड घेताना दिसून येत आहेत.